ते 4 वेळा चांगली छान अशी वॉश केलेली आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण भेंडी स्वच्छ असेल तर टेस्ट पण चांगली येते. नंतर मी ती उभी कट करून घेतलेली आहे. आता आपण एक पसरट पॅन आपल्याला घ्यायचं आहे. त्यात थोडंसं ऑइल ॲड करू. त्यामध्ये टाकू तडका, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि आता यात भेंडी ॲड करूया आणि खूप होईस्तोवर त्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. इथे लक्षात ठेवा, आपल्याला भेंडी ही झाकणच ठेवायची आहे, तेव्हा आपली भेंडी छान अशी कुक होते आणि क्रिस्पी होते. हलका मिक्स हे करत राहा, म्हणजे आपली भेंडी ही बर्न होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे 100%. तोपर्यंत भेंडी फ्राय होते तोपर्यंत आपण बनवूया एक स्पेशल मसाला. मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे भाजून, आणि तीळ ऑलरेडी माझ्याकडे भाजलेले होते. शेंगदाणे भाजून घेतलेत, मिक्सरमधून मीडियम पावडर त्याची केलेली आहे, अगदी बारीक नाही. हे सगळं मिक्स केले की एक मस्त घरचा मसाला रेडी होतो. या मसाल्यामुळे सगळं चांगलं मिक्स करून 5 मिनिटासाठी आपण कुक करून घेऊया. आणि मग काय, भेंडी एकदम मस्त क्रिस्पी, मसालेदार आणि आपली टेस्टी रेडी झालेली आहे. बस मैत्रिणींनो, माझ्या मुलाची फेवरेट मसाला भेंडी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये मात्र सांगा की कशी वाटली ते. लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला आता आपण रामफळाची रेसिपी पाहूया. आता मी मेन काम सुरू करते. मी बनवते रामफळाची खीर. माझ्याकडे रामफळे भरपूर होती, पण त्यातली ती काही पिकलेली नव्हती. अगदी छोटंसं असं रामफळ हे पिकलेलं होतं, आणि मग मी त्याचीच खीर बनवायची ठरवली. सर्वात आधी मी इथं अर्धाच लिटर दूध घेतलं आणि त्यातून हे अगदी कमी केलं. दूध उकळायला ठेवलं, साखर टाकून दूध उकळायला ठेवलं. तर एका साईडला मी रामफळाचा पल्प काढून घेतला आहे आणि ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मी ॲड केले. बापरे, ड्रायफ्रूट्स ॲड केलं की एकदम क्रीमी आणि अशी रॉयल टेस्ट मला वाटली. आणि काय, मी इथेच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ड्रायफ्रूट्स टाकताना चुकून माझ्याकडून पान मसाला पडला खिरीत, आणि मला कळलंच नाही सुरुवातीला की हे काय झालं आहे ते आणि दूध कसं फाटलं ते. तर जेव्हा मी हे टेस्ट करायला घेतल्यावर जो शॉक बसला ना, तो तुमच्यासोबत तरी कधी असं झालं आहे का? प्लीज मैत्रिणींनो मला कमेंट करा. पण जेव्हा मी ही खीर टेस्ट केली तेव्हा मला शॉक बसला. इतकी अमेझिंग अशी त्याची टेस्ट होती की बस अशीच खीर मी पुन्हा एकदा पान मसाला टाकून करणार आहे. अगदी खूप म्हणजे खूपच रॉयल टच या खिरीला आलेला होता. काय, कधी कधी असं होतं, आपण कितीही परफेक्ट बनवायचा प्रयत्न केला ना तरी आपल्या मिस्टेक्स या होतातच. पण माझा लोक म्हणजे रिअल लाईफ, माझा व्हिडिओ म्हणजे रिअल लाईफ आहे, म्हणून मी तुम्हाला सगळं काही असं खरं दाखवते. आता फायनल रिझल्ट, खीर वाचली नाही पण एक्सपिरियन्स मात्र मस्त झाला आहे. पण नेक्स्ट टाईम मी परफेक्ट बनवणार 100%. आणि जर तुम्हाला असे रिअल लाईफचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वुमन्स वर्ल्ड रेसिपीज आणि स्टोरीजला सबस्क्राईब करा. नंतर काय मैत्रिणींनो, मी घरात देवाला नैवेद्याची खीर दाखवली. पूर्ण वरण भात, भाजी, पोळी आणि पुन्हा एकदा खिरीची टेस्ट घेतली. आणि खरं सांगू का, माझ्या मुलालाही ती खीर खूपच आवडली. मग नंतर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मी मंदिरात गेली आणि तिथे पाळण्यामध्ये रामाचं दर्शन घेतलं. आणि मग काय, तिथे खिरीचा नैवेद्य न दाखवता मी रामफळ देवाला वाहिलं. तर चला, तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका.
वेट करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट मात्र नक्की करा की तुमच्यासोबत असे कधी कधी इव्हेंट घडतात का. सो बाय.